कोकणचं गाव माझं कोकणचं गाव। नमस्कार मित्रांनो, प्रवास आणि बरंच काही एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ ॲक्च्युली बनवणार होतो आपला पेनवरला जो गणपती कुर्ल्याला आला ना, आपली बहीण आहे हर्षदा उमटे, तिच्या भावाचा कारखाना पेनला आहे, तिथून गणपती आपल्याला तो दरवर्षी कुर्ल्याला पाठवतो किंवा बोरोलीला पाठवतो। त्या टायमाला कुर्ल्याला आला तो गणपती आपण इथे घेऊन येणार होतो आपल्या पाटलादी मंदिरात, तिथपर्यंतच आज व्हिडिओ बनवत होता। आणि आज ना एका ठिकाणी आपलं ओम म्युझिकल बीट्स आपल्या मालाडमधलं शिवाजी चौकच्यातलं बँजो पार्टी आहे, ती एका मोठ्या आगमनाला झाली आहे गणपतीतील मोगरापाड्याच्या। खूप सुंदर वाद्य वाजवतात, त्याचाही व्हिडिओ आज आपण याला अटॅच करूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपला गणपती कसा आपण इथे आणला ते दाखवूया। तर चला आता त्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, प्रवास आणि बरंच काही एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आहे मंग्या दिसतो हां, आणि आपला विशाल आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण चाललो आहे कुठे, आपले बाप्पा आल्यात पेनवरनं कुर्ल्याला, तो कुर्ल्यावरनं आता आपण आणतो आहे आणि आपल्या पाटलादेवीच्या मंदिरात ठेवणार आहोत। सो ते पण बनतं ना, बाप्पाचा आपला हक्क बनतो। ही आपली गाडी आहे, या गाडीतून आपण चाललो आहे। मंग्याची गाडी आहे स्क्वाडा, मंग्या मोठा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना।
चला आता भेटूया. कुर्ल्याला जाताना काय काय तुम्हाला दाखवायला मिळतं ते दाखवतो. आणि आपल्या बाप्पाचं दर्शन करवीन की नाही मला माहीत नाही. तो स्पेशल डे आहे ना आगमनाचा, तेव्हा बघूया. हां सो फायनली मित्रांनो आपण निघालो आहोत. मालाडमध्ये जाऊ. आता जस्ट निघालो आहे, तुम्ही बघितलं. आता आपण पोहोचू आपल्या कारखान्यामध्ये. आपल्या बहिणी आहे हर्षदा उमटे, तिच्या भावाचा कारखाना आहे पेनला. तिथून ती आपल्याला नेहमी मूर्ती पाठवते. तिची पण मूर्ती आहे. टोटल 2 मूर्ती आहेत आपल्या मातीच्या. ते सांगतोय फक्त, तुम्हाला दाखवणार नाही आज मी. दाखवणार तुम्हाला आगमनाच्या दिवशीच. चलो भेटूया आता पुढच्या रस्त्यावर. सो मित्रांनो दुपारच्या वेळी वाजलेत बघा किती आहे बघा. दिसतोय का टायमिंग तुम्हाला? 3:30 वाजलेत. आणि तरी पण ट्रॅफिक आहे आपल्या या गोरेगावच्या उड्डाण पूलवर. असे आहे मुंबईचे हाल. मला वाटलेलं ट्रॅफिक भेटणार नाही म्हणून आम्ही लोक लवकर निघालो. दुपारी उशिरा निघालो. काही फायदा नाही. आता हायवेला बघूया काय. मित्रांनो सिग्नलवर आहे ना, सिग्नलवर आपण आता शॉपिंग करतोय. मोबाईल स्टँड घेतोय मग. चांगला आहे स्टँड. करो चलो. सिग्नल लागला आपला ओबेरॉय मॉलचा. कर लो मेरे भाई यार. हाँ दादा एक ही बोल दो फाइनल. तो आपल्याला बोल दो सिग्नल बोललाय. 300 तक. नहीं जाओ. अरे भाई साहब 200 रुपया बोला था. 200 रुपया वो बाजू जो सिग्नल है. बार्गेनिंग मंगायची स्किल मस्त आहे. बार्गेनिंग करायची. ये चीज रही नहीं होगी. ठीक है चले कोई बात. नेक्स्ट टाइम देखता हूँ. मैंने बोला उतना ही नहीं पड़ पाएगा. 250 लास्ट लगा दूंगा अगर ले लो. आप कितनी बोल रहे हो? 200 रुपये ले लो, खत्म करो. इसके आगे नहीं 200 दादा बरोबर 200. 150 ला पण सोड. जाऊ दे चल. त्याला 50 रुपये कमवू दे. गणपती बाप्पाची 50 रुपये त्याला. सो मित्रांनो 350 बोलेला आपण 200 रुपयाला घेतलंय. हे बघा चांगलं आहे. मना दादा चेक करूंगी ना. मेरे को जरा फक्त हे बघ. मेरे को फ्रेश पीस देना. फ्रेश है भाई. तो रैपर काढला नाही. ये जब लगाना होगा तो आता अभी लगा के तो जरा ग्लास पे इधर कॉर्नर पे लगा. हाँ तो काय ते लावलंय आपण. आमचा सिग्नल ये लो फेंको, कचरे के डब्बे में फेंको. दादा ये लो कचरे के डब्बे में फेंको. किधर भी डालो. चलो त्याला आपण एक चांगली हॅबिट लावली आपण. चलो आपला सिग्नल सुटलाय. अशी कधी कधी ना मित्रांनो सिग्नलवर शॉपिंग करायला मजा येते. बघितलं ना टन भाव पण उतरले. आणि मंग्याची स्किल खतरनाक आहे. एक आपला एक प्रोजेक्ट चालू आहे. मनातली एक मोठी इच्छा आहे मित्रांनो. सांगेन तुम्हाला मी ते काम सक्सेस झाल्यावर. मंग्याचा खूप मोठा हात असणार आहे त्यात. गणपतीच्या कृपेने होऊन द्या. आता काय बोलत नाही. होईल तेव्हा सांगेन तुम्हाला. सो मित्रांनो आता आपण आहे ना सांताक्रूजला पोचलो. हे बघा आपल्या छत्रपतींची मूर्ती आहे तिथे. इथे मध्येच ट्रक आला. थांबा मला दाखवणार नक्की मी. हे बघा मित्रांनो आपल्या अभिमानाचे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी मागे किल्ला आहे. आणि आपण आता पोहोचलो सांताक्रूज एअरपोर्टच्या जवळ. सो मित्रांनो हा बघा एक विमान आपल्याला भेटला. खूप लांब आहे. आपला आयफोन कॅप्चर करतोय बऱ्यापैकी. ट्रॅफिक इथे पण आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आई बघा एक गणपती मूर्ती किती क्रिटिकल आहे बघा. हाती आहे. हातीच्या सोंडावर मूर्ती आहे. हे बघा. In 2.3 kilometers, keep right onto NH48. आणि काय काय केलंय बघा. आणखीन एक मूर्ती आली बघा. ही बघा. हे बघा किती मोठी. अशा आपल्याला भरपूर मूर्त्या भेटणार आहेत. आणि आपली त्यात छोटी असणार आहे 1.5 फुटाची. आपण पोहोचूच आता लवकरच जवळ. ट्रॅफिक बघा तरी पण हाय. रस्त्याला गाड्या खूप आहेत. सो मित्रांनो आता आपण आहे ना BKC मध्ये पोहोचलो आहे. हे बघा किती सुंदर आहे. काही वर्षापूर्वी हा एरिया ना बघण्यालायक नव्हता. आता बघा किती सुंदर झाला आहे. आपण दुसऱ्या रोडने आलो म्हणून नाही आलो. त्या रोडला आपल्याला मॅपवर ट्रॅफिक दाखवते म्हणून आपण या रोडने आलो आहे. प्रदर्शन ग्राउंड इथे आलो आपण. या रोडला सरळ जायचं आपल्याला. हो सरळच आहे. 1.5 किलोमीटर आपण
जवळच आलो. 1.5 किलोमीटरचं डिस्टन्स मॅपवर दाखवते आपल्या डेस्टिनेशनपासून. चला तो कारखाना पण एक्सप्लोर करूया. कारखानचा आपल्या. सो मित्रांनो फायनल आता आपण डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. हे आय थिंक कुर्ला स्टेशन आहे. हे बघा पूर्ण रशने भरलं आहे आणि समोरच आपल्याला दाखवते मॅपवर तिथे झाडाजवळ आपलं डेस्टिनेशन आहे. भाभा हॉस्पिटल. म्हणजे बाजूला कुठेतरी कारखाना आहे. चला आता तो सर्च करूया. आता कारखान्यात जाऊया. मूर्ती मी प्रयत्न करतो तुमच्यापासून झाकवायची. झाकूनच ठेवणार आहे. त्यानंतरच तुम्हाला दाखवणार. आपल्या मंदिरात न्यायचे ना. 2-3 दिवस थांबा. मूर्तीचे दर्शन तुम्हाला पूर्ण डेकोरेशन सकट दाखवणार आहे. हा ब्लॉग फक्त आपल्या मूर्ती पिकअप करून आपल्या मालाडपर्यंत नेण्याचा होता. तिथपर्यंतच राहील. बघा इथे जवळ कुठेतरी भाभा हॉस्पिटल आहे. ब्लड बँक दिसायला लागले वाटते ना ते. नो पार्किंग आहे. सो मित्रांनो हे बघा भाभा हॉस्पिटल. आता आपल्याला जायचं आहे पत्रा चॉलला. इथे आपल्याला डेस्टिनेशन सांगितलेलं हर्षूने. खान बहादूर भाभा हॉस्पिटल. हां बस झालं ना. नो पार्किंग आहे. आपण इथे फक्त पार्किंगला आलो आहे. चला आता इथे बाजूलाच आहे पत्रा चॉल. तिथे जाऊया. सो मित्रांनो हे बघा इतक्या लांब आपण आलेलो. हा तुम्हाला दाखवतो. आपण फक्त एवढं घ्यायला पानाची विडे आणि नारळ आपल्याला भेटत नव्हता. तो घ्यायला इतकी लांब आलो. चला दाखवतो तुम्हाला मी पुढे. हे आपल्या का ही पत्रकावाला आहे. आपला कारखाना या गल्लीत आहे. विशाल हे बघा इथे आपला कारखाना आहे. मंग्या कुठे राहिला. चल आपण घेऊन येऊया. हे हा बघा आय थिंक हाच कारखाना आहे. चला आता आपली मूर्ती बघूया. दाखवतो तुम्हाला आतमध्ये. कुठे आहे मग गाडी. सफेद आहे. व्हाईट वाली सफेद झाली. याच्या पुढची आहे ती. हां पुढची. तू मागून घे. बोलू नको. बोलू का. मंगो चेहरा नको जाऊ. जा तू आतमध्ये. सो मित्रांनो बाप्पा तर आपण घेतलं आपल्या गाडीत. मग तुम्हाला दाखवत नाही पण एका बाप्पाचे दर्शन दाखवते. बघा हे हर्षूने POPचे डेकोरेशनसाठी घेतल्यात का काय माहीत नाही पण हे बाप्पाचं दर्शन दाखवतो. आता इथून डायरेक्ट आपण आता आपल्या चारी बाप्पांना आपल्या पाटलादेवी मंदिरात ठेवणार आहे. मंग्या बिचारा इथे एकटाच उभा होता ट्रॅफिकमध्ये. आणि बघा ना एकदम नॅरो गल्ली आहे. मी पाहायला खूप लांब गेलेलो. तुम्हाला दाखवलं टाईमलॅप्समध्ये किती लांब गेलेलो. चला आता इथून निघूया पाटलादेवी मंदिरात डायरेक्ट थांबूया. ह्या मूर्त्या आहेत ना आपल्या. मी तुम्हाला दर्शन दिलं नाही आहे. चोरून तुम्ही घेतलं असेल तर माहीत नाही पण नका घेऊ. म्हणून मी माझ्या फ्रेंडला कॅमेरा घेत नाही. मागेच मूर्त्या आहेत त्या तुम्हाला आगमनाच्या दिवशीच दाखवणार. मागून तुम्हाला दर्शन दिलं आहे मी. चलो आता पाटलादेवीच्या मंदिरात भेटूया. तिथे हा व्हिडिओ संपवूया. सो मित्रांनो तुम्ही बघितलं तर आपण 2 वाजताच्या सुमारास मालाडवरनं कुर्ल्याला निघालेलो आपल्या मूर्ती आणायला. आता वाजलेत 3 वाजता तुम्हाला मी दाखवलं काहीतरी 6:15 झाले. म्हणजे एवढा शॉर्ट डिस्टन्स आम्हाला कापताना एवढा टाईम का लागला ट्रॅफिकमुळे. आता आपण जस्ट ओबेरॉय मॉलच्या इथे पोहोचलो आहे. आता पोहोचू आपण थोड्या वेळात आपल्या पाटलादेवी मंदिरात. तुम्हाला
दाखवतो आपण मूर्त्या कुठे ठेवणार, कशा अरेंजमेंट करणार. 2 ते 3 दिवस बाकी आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनाला. चला आता दाखवतो. हे बघा हे आधी. सो मित्रांनो आता आपण कुठे पोहोचलो? सांताक्रूजला. सांताक्रूजला पोहोचलो आहे. आता तुम्हाला मी प्रॉपर सांगतो की आपण गणपती एवढा लांबून का घेतला. आपल्या मला मंदिरात तुम्ही ना, मंदिराला लागूनच मुन्ना आपला मित्र आहे, त्याचा कारखाना आहे. तिथून आपण लहानपणापासून म्हणजे आमचा जन्म व्हायच्या अगोदरपासून आपण त्यांच्याकडून मूर्ती आणायचो. काही वर्षापासून 3 वर्ष आले. हा दुसरं का तिसरं वर्ष आहे. आपली बहीण आहे हर्षदा उमटे, तिच्या भावाचा कारखाना आहे पेनला. तिथून प्रॉपर आपल्याला लाल मातीचे का शाडूच्या मातीच्या मूर्त्या खूप स्वस्त पडतात. इथे ती आपण जी मूर्ती घेतली जी तुम्ही बघाल आगमनाच्या दिवशी ती 9,000 सांगितली इथे. आता आपल्याला रोशननी ही मूर्ती आपल्याला 2,000 दिली आणि बिचाऱ्याने तेवढ्याच कॉस्टमध्ये कुर्ल्यापर्यंत पाठवली. कुर्ल्यापासून आपण पिकअप करून फक्त मालाडपर्यंत. हा आपल्याला थोडासा हॅक्टिक होतं बस, बाकी काही प्रॉब्लेम होत नाही. मग याच्यात तुला आपल्याला काय त्रास वाटला? किती अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती डिझेल जाणार आहे? यात किती जाणार आहे जास्तीत जास्त? आता या गाडीला जास्तीत जास्त 2 लिटर आणखी म्हणजे किती? 200-300 रुपये पकडे. म्हणजे आपल्याला 2300ला पडली पकडूया मग मूर्ती. एवढ्या मूर्तीमध्ये आणि 7 आणि 8,000ची 9,000च्या मूर्तीमध्ये ही लाल मातीची आपली मूर्ती तुम्हाला दिसेलच. त्या मूर्तीमध्ये एवढा डिफरन्स पडतो मित्रांनो. मग आमचं काय कॅल्क्युलेशन ते वरचे पैसे आहेत ना, आपण गणपतीच्या दिवसात गरीब लोकांना किंवा जर रोड साईड बसतात ना, ज्यांना जेवण भेटत नाही, त्यांना त्या खर्चातून आपण एखादा भंडारा खिचडी वगैरे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. हे आपला विचार होता. म्हणून आमच्याकडे एवढी हेक्टिक बघा. ठीक आहे, उन्हातून आलोय. तुम्ही बघितलं सुरुवातीपासून प्रवास ट्रॅफिक पण होती, आता पण आहे. तुम्हाला दाखवतो मी. आपण त्या सिग्नलवर थांबलो सांताक्रूजच्या. तिथून मी आता आपण बोलत होतो आणि एक 5 मिनिटं आले. अजून पण सिग्नलला ट्रॅफिक आहेच. आपला हा कॉज कसा वाटला मित्रांनो तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण मला तरी पटलं, कारण ती हर्षूचं मूर्ती एकटीची यायची, त्याच्याबरोबर ती आपली पण आता 3 वर्षापासून मूर्ती पाठवते. तर जोपर्यंत त्याला पॉसिबल होतं ना, तोपर्यंत आपण इथूनच मूर्ती मागवणार आहोत. आणि कधी आपण जर गेलो पिकनिकला गणपतीच्या थोडे दिवस अगोदर त्या रोडला कोकणात, तर आपण येताना आणणार आहोत मांग्याची गाडी वगैरे असली तर. आता आपला हाय रोशन भाऊ, आणि त्याला पण या व्हिडिओतून, रोशन भावा बघशील हा व्हिडिओ तर तुला खूप खूप मनापासून थँक्यू. माझ्यासाठी तुझी तर बहीण आहे हर्षू, तर तुझं घरचंच काम झालं. माझी पण मूर्ती एवढी मोठी असेल, तू इथे मस्त बॉक्स पॅक करून पाठवलंयस. थँक्यू. आणि तुझी एक मूर्ती मस्त आहे, मला पण आवडली, मंगाला पण आवडली आहे. चला आता आपण भेटूया पाटला ते मंदिरात. मेट्रो बघा मित्रांनो, मेट्रो. सो मित्रांनो हे बघा, हेच आपलं पाटला ते मंदिर. तुम्ही या अगोदर पण बघितलं असेल. आणि आपली गाडी, आपल्या गणपतीचं आगमन आपल्या मंदिरात झालं आहे. आपल्या घरी होणं बाकी आहे, तेव्हा तुम्हाला त्यांचं मुखदर्शनही करवीन. तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. आपल्या गणपती ठेवलेत आपल्या मुन्नाकडे बघा, इथे ठेवलेत. मला दाखवणार नाही, आपला गणपती रिव्हील होईल तिथे आहेत. ते तुम्हाला बुधवारीच बघायला मिळतील. आता हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डेफिनेटली सबस्क्राईब करा. मंग्याने बिचाऱ्याने आपल्याला खूप हेल्प केली आहे. तर मंगे आपल्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दिवस तरी जागरणाला येईल, मी बोलवेन त्याला. ती धमाल मस्ती पण तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. याने आपल्याला खूप मदत केली. विशालने आपल्या पहिले व्हिडिओ पहिल्यांदा झाला आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या. त्याच्या घरी पण गणपती आहे. याच्या अगोदरच्या याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तो डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये. त्यांनी पण केलं आहे काहीतरी डेकोरेशन करतो. आता बघूया काय डेकोरेशन करतो. तर भेटूया आता डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.